त्याच्यानंतर सकाळी 10च्या दरम्यान तो घरी आला, त्याच्यानंतर दुपारी 1च्या दरम्यान तो बाहेर पडला. गावकऱ्यांकडून आम्हाला एकदम हीन वागणूक मिळते. त्याच्यानंतर हे व्यवस्थित होईल असं वाटत नाही आम्हाला. ऑलरेडी म्हणालात की तुम्ही तुमच्या भावाशी बोलत नाही, त्याच्यावर जेव्हा गुन्हे दाखल झाले तुमचा संपर्क नाही त्याच्याशी, म्हणजे बोलणं नाहीये तुमचं. पण आता तुम्ही तुमच्या भावाची साईड घेऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली, ते थोडा विरोधाभास नाही का? ज्यावेळेस मी CCTV पाहिले त्याच्यानंतर माझ्या पण असं लक्षात आलं की हे प्रकरण वेगळं पण असू शकतं. मी बोलत नव्हतो, म्हणजे फारसं काही बोलत नव्हतो, फारच बोलत नव्हतो असं नाही आहे. जर ज्यावेळेस तो आपला कुणीही व्यक्ती दुश्मन असो किंवा भाऊ असो, जर त्याची बाजू सत्याची जर असेल तर ती उचलायला हवी. म्हणजे नाही तसं नाही, पण अजून न्यायालयीन कोर्टाने तपास निकाल दिलेला नाही. तुम्ही काय म्हणते बाजू निकाल घेतल्यानंतर घ्यायला पाहिजे ना तुम्ही. आता तुम्ही बाजू घेता याचा अर्थ तुमचं काहीतरी म्हणणं असेल, त्यांनी केलं नाही, त्याला फसवलंय, म्हणजे कसं फसवलंय ते सांगा ना. जे फसवलंय ते तपास यंत्रणा समोर आणेल. तुम्ही कसं म्हणता फसवलं? त्यांनाच देऊ द्या. यांच्या बाजूचे जे वकील आहे, तुम्ही त्या दिवशी बोलताना म्हणता की आर्थिक व्यवहार झाला, 7,500 रुपये कॅश दिले, तर हे तुम्ही आरोपीशी बोलला आणि त्यानंतर तुम्ही बोललाय काय? मी असं कुठलंही स्टेटमेंट त्या दिवशी दिलेलं नाही. माझं दाखवा. हां, मी एवढं सांगू शकतो की त्यांच्या आपसामध्ये जे झालं आहे ते सहमतीने, जे आरोपीने मला सांगितलं तेच मी कोर्टासमोर तोच मुद्दा मांडला होता. आर्थिक घेवाणदेवाण आणि पैसा संदर्भात मी कुठेही स्टेटमेंट केलेलं नाही आहे. असेल तर मला दाखवा. दाखवावं. कोर्टात आणि वकील जे दोन्ही वकिलांना प्रश्न आहे, त्या दिवशी कोर्टामध्ये जे आर्ग्युमेंट झालं त्या व्यतिरिक्त दोन महत्त्वाचे मुद्दे तुम्ही बोलताना कोर्टाच्या बाहेर माध्यमांना सांगितले. तर तुम्ही एथिकल प्रॅक्टिसमध्ये हे तुमचं बसतं का की ज्या गोष्टी आर्ग्युमेंटमध्ये तुम्ही सांगितलेल्या नाही त्याच्याशिवाय दुसऱ्या गोष्टी तुम्ही कोर्टाच्या बाहेर माध्यमांसमोर आतमध्ये बोलला असं वाचव? मी तेव्हाही नाही बोललो, आताही नाही बोललो. मी कुठलाही शब्द बोलत असताना तो मोजून आणि मापूनच बोलत असतो, कारण का मी कायद्याचं आदर पालन करणार आहे. प्रेस कॉन्फरन्स घेताना मी आत्ताच बोललोय की मी न्यायदेतेवर विश्वास ठेवून आहे पोलीस स्टेशन, हे सुद्धा आता सांगते. आता फक्त ह्या कॉन्फरन्समध्ये आमचा जो टॉपिक आहे तो हाच आहे की जे त्याचे घरचे आहेत त्यांना होणारा त्रास आणि मला आणि माझ्या मित्रांना होणारा त्रास, आम्हाला कंटिन्यू, मला तर भरमसाठ फोन चालू आहे. इव्हन तो मी वकिली करायची काही हँडल करायचं असं आहे. आणि त्यासाठीच आम्ही CP साहेबांना हे सुद्धा दिलंय की पत्र दिलंय, बाबा आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या. त्यासाठी मी ज्या प्रकारे मी सांगतो ना. हा, एक मिनटं. ठीक आहे, बोला तुम्ही बोला. माझे आई वडील, माझ्या भावाची बायको प्रचंड मानसिक धक्क्यात आहे आणि कुणीही गावकरी, नातेवाईक, शेजारी आमच्याशी कुठलाही संबंध ठेवण्यास तयार नाही. संबंध ठेवायचा काय म्हणजे नेहमीच बहिष्कार टाकलाय असं म्हणायचं का तुम्हाला? हो. तुम्हाला वाटत नाही का की तुमच्या बाजूने त्याच्यामुळे आपल्याला हो, ते प्रकरण तर 100% चुकीचं आहे, पण त्यांनी ते केलं हे अजून सिद्ध नाही झालं. तुमच्या भावावरती यापूर्वी 6 गुन्हे दाखल होते. सुपा, अहिल्यानगर, नगर जिल्ह्यामध्ये, शिरूरमध्ये, ज्याच्यात 5 महिला फिर्यादी आहेत. आणि त्या सगळ्या केसेसमध्ये एका केसमध्ये शिरूरमधल्या गाडीमध्ये नग्न बसून त्याने भाजी विक्रेत्या महिलेकडे बटाटे मागितलेले होते. त्या महिलेनं गाडीवरती दगड मारला, त्याच्या संदर्भात सुद्धा त्याला अटक झाली. सगळे जेवढे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांपैकी 90% गुन्ह्यांमध्ये फिर्यादी महिला आहेत. त्यांच्याबरोबर त्यांनी या अशा पद्धतीची एकतर चेन स्नॅचिंग केली आहे, भीती दाखवली आहे, जीवे मारायची धमकी दिली आहे, काही ठिकाणी सेक्शुअल असॉल्ट केले. एका गुन्ह्यामध्ये तर त्याच्याकडे रिव्हॉल्वर होतं असंही फिर्यादीमध्ये म्हटलं. तुम्हाला या सगळ्याची कल्पना होती का की तुमचा भाऊ काय करतोय, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे किंवा खटले सुरू असतील, तो घरी तुमच्याशी बोलत असेल, वकील असतील, तुम्हाला याची काही कल्पना होती का नव्हती? नव्हती. कशाची कल्पना? गुन्हे दाखल झाल्यानंतर समजलं आम्हाला. 2019-20 चे गुन्हे आहेत, 5-6 वर्षापूर्वी. माहिती आहे तुम्हाला असं काही झालंय? हो. या गुन्ह्याची माहिती आम्हाला मी आरोपी दत्तात्रय गाडीचा मामा समोर आहे. वाल्मिक खंड राणा बाबू शिरूर.
हा, तर ह्यात तुम्ही आता विचारलं 5-6 गुन्ह्यांची माहिती आहे का, तर त्या गुन्ह्यात मी स्वतः जामीनदार आहे त्याला, मी सोडवले. आणि त्यावेळेस हे 5-6 गुन्हे कसे ते एकदा केलाय, परत 2 महिन्याने केलाय, 3 महिन्याने केलाय गुन्हा, असं नाही अजिबात. त्याला एकदा एका गुन्ह्यात त्याला उचललं, संशयित म्हणून उचललेले त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आणि अजून 4-5 ठिकाणचे जे चोरीचे मिळालेले नाही गुन्हे ते सगळे त्याच्यात टाकून दिले. हाच होता. आणि एका गुन्ह्यात तो निर्दोष मुक्तता झालाय. जे लेडीजने आहे ते पूर्णपणे समोर सांगितले ही व्यक्ती नव्हती ती चोरी करणारी, असं मी माननीय न्यायालयाला समोर सांगितलं. आणि यांनी मग अशी विचारलं की नाण्याची दुसरी बाजू काय, नाण्याची दुसरी बाजू काय झाले की सोशल मीडियावर सगळीकडे गाजवले गेले की नाराधमी. असं काही घडलेलं नाही नाराधमी. आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला कळते ती पूर्ण लेडीजनेच त्याला घेऊन गेलेली. तुम्ही बघितलं का? हो, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमांच्यावर दाखवते त्या. तुम्ही बघितलं का CCTV? हो, बघितले. काय बघितलं? की ती लेडीज आधी पुढे गेली, नंतर हा मागून गेलेला आहे. आणि त्या कॅमेऱ्याची तेवढं क्लिअरिटी पण नाही. एक मिनिट. तुम्ही साहेब त्याच कॅमेऱ्याच्या आधारावरती त्याच्या बाजूचं बोलताय. बाजूने नाही बोलणार. आता तुम्ही म्हणताय ना ती लेडीज त्याला घेऊन गेली म्हणजे त्याच्या बाजूनेच बोलताय ना, बरोबर ना? परत दुसऱ्यांदा म्हणताय त्या कॅमेऱ्याची क्लिअरिटी नाही. तुम्हाला कसं दिसलं की त्याच्यात त्याला घेऊन गेली? हो, मुळात जे सीसीटीव्ही आहे त्या सीसीटीव्हीत हा ती मुलगी बसलेली असताना तिच्या शेजारी एक म्हातारा बसलेला होता, त्याला उठवून तिथे जाऊन बसलाय. तुम्ही कुठलं सीसीटीव्ही बघितलं ज्याच्यात ही मुलगी त्याला घेऊन गेली? ते दाखवले ना, सोशल मीडियावर दाखवले गेले. कुठलं दाखवा बरं. सगळ्याच मीडियाला दाखवले गेले. 4-5 दिवस तो नाराधमी असं दाखवले गेले नाही का. तो नाराधमी असं दाखवलं त्या मुलीचे कुठले कपडे फाटलेले नाही किंवा तिने आरडाओरडा केली नाही, सुशिक्षित आहे ती. बघितलं का? नाही, ते सांगितलं गेलं ना. बसमध्ये तुम्ही होतात का? तिने आरडाओरडा केला नाही ते नाही, बघायला? आम्ही नव्हतो. तुम्ही कसं म्हणता? काय झाले? कशाच्या आधारावर बोलताय तुम्ही? नाही. काय म्हणले? तुम्ही कशाच्या आधारावर बोलताय? त्यांनी बसमध्ये आरडाओरडा केला नाही त्या मुलीने? ते नाही ना केलेलं. कोण अहो, म्हणतो? तुम्हाला नाही किती केलं. सांगितलं? आरडाओरडा तुमच्याकडे पुरावा आहे का? तेच विचारतो आम्ही ओरडलं तुम्हाला. नाही हे कोण म्हणालं तुम्हाला? नाही माहिती माझ्या 3 तासाने जाऊन तिने किती 9 वाजता केस दिलेली कोणत्या मित्राच्या सांगण्यावरून. तुम्ही त्या आरोपीने गळा दाबला होता, गळा दाबल्यावर एखादी बाई आवाज करते का? अहो, आपल्याला दोन्ही गेल्यानंतर 5 मिनिटांनी 3 मिनिटांनी आलेली त्याला बाहेर. दम दिला होता, जर बाहेर बोलशील तर मारून टाकली होती. कोणी? त्या आरोपीने दम दिला होता, जर बाहेर बोलशील आरडाओरडा करशील तर मारून टाकली. नाही, नाही, एखादी बाई बोलेल का असं दम दिल्यावर बोलेल? बोला आता बोला. साहेब, तुम्ही जे सांगताय ते तुम्हाला कुठून कळालं? अधिकृत काही आहे का हे तुमचं? सोशल मीडियावरच सांगतात. सोशल मीडिया हा काही न्यायालयाच्या समोरचा हो, पुरावा बरोबर, नाही. एकदम बरोबर. तुम्ही आरोप करताय की ती मुलगी त्याला घेऊन गेली, तर तसं तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तेच कॅमेऱ्याच्या दाखवले ना सोशल मीडियावरच किती अहो, आधी गेली. सोशल मीडियाचा पुरावा कोर्टात मान्य होतो का? हा नाही दोन होता. मिनिटं. ते न्यायालयाला तसं समोर सोशल मीडियातलं तसं CCTV दाखवा मग. अहो, सगळ्या चॅनलला साहेब, दाखवले. एकाही चॅनलला ते CCTV दाखवलेलं नाही. तेच एकाही चॅनलला दाखवलेलं नाही. अहो, ते दाखवते रोज आम्ही बातम्याला तेच बघतोय. सगळे जण महाराष्ट्र मी बघतोय परत सगळं. सांगतोय तुम्हाला, एकाही चॅनलला ती मुलगी बसमध्ये जाताना CCTV दाखवलेलं नाही. सगळ्या माध्यमांचे प्रतिनिधी इथे आहेत. तुम्ही त्यांना विचारा. आणि CCTV माहिती असं नाहीये की ज्यामध्ये मुलगी पीडित तरुणी आरोपी सोबत तिथून जाताना दिसते. तुम्ही कुठला चुकीची माहिती द्यायला बरेच वापर तेच दाखवते. असं नका करू. साहेब, हे misleading तुमच्याकडे काही पुरावे असतील तर तुम्ही पुरावे आम्हाला द्या. आता या ठिकाणी मलाही उत्तर देता येतं, त्यांनी दिलेलं आहे. तो आता पुढचा भाग आहे. प्रेसचा जो वेळ आहे तो संपत आलेला आहे, त्यामुळे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण हे करावे आणि आपण संपू असं मला वाटतं. मी सांगितलं की फक्त संरक्षण आणि जे काही सोशल मीडियावर लोकांनी चालू ते चालू नये. पोलीस यंत्रणा आणि न्यायदेवतेवर आमचा विश्वास होता, आहे आणि राहील. त्यामुळे आमची फक्त एवढी मागणी आहे की जे लोक आहेत नॉर्मल त्यांनी हे चालू नये. एक मिनिट. आता सदरचे प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यावर आम्ही काही बोलू शकत नाही. फक्त आमचं एवढं म्हणणं आहे आणि आजचे प्रेस कॉन्फरन्सचा पण तो एक मुद्दा आहे की आम्हाला ज्या प्रकारे सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येतात आमच्या विरोधात ते चुकीचे आहे. आम्ही आमची कायदेशीर बाजू मांडण्याचा आम्हाला वकिलांना अधिकार आहे आणि राहिल्या गोष्टी त्याला शिक्षा मिळण्याची, जर त्याने काही चुकीचे केलं असेल तर त्याला शिक्षा मिळावी, त्याने एक चुकीचे केले असेल ते पण कोर्टासमोर सत्य येणारच आहे. म्हणून आम्ही आज रोजी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये आम्ही सगळे मुद्दे मांडलेले आहेत की आम्हाला सदरचे केस लढतावेळी आम्हाला पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे, जेणेकरून आम्हाला पण आमचं संरक्षण व्हावं. ही आमची माननीय पोलीस साहेबांना, आयुक्त साहेबांना विनंती आहे. कुठल्या माध्यमातून धमकी आली? समाज माध्यमातून आली, फोन आले, काय झाले? सगळं सोशल मीडिया. फोन सुद्धा Yes, चालूच आहे. yes. काय तू All, कसं म्हणजे all. लोकं चालूच आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहेत. आम्ही फक्त आमचं कर्तव्य बघा, शेवटी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
जे आरोपीने सांगितले तेच बाजू आम्ही मांडली, असं कुठलंही आम्ही असं एक्स्ट्रा बोललेलं नाही. हां, बाकीचे अजून त्याच्यामध्ये अजून वकील आहेत, आम्ही दोघंच नाही आहेत, अजून पण दुसरे वकील पण आहेत. त्यांनी काय त्यांची भूमिका मांडली माध्यमांसमोर त्याबद्दल आम्हाला माहीत नाही आहे, पण आमची जी भूमिका आहे ती आम्ही स्पष्ट केलेली आहे. अधिकृत वकीलपत्र कोणाकोणाचे दाखल? आमचे दोघं. एक करून द्या. हां, हे बघा त्यांचे भाऊ बसले, द्या उत्तर द्या. आता समजा तुम्ही त्यांनाच बोलू द्या. ॲडव्होकेट वाजिद खान साहेब आणि ॲडव्होकेट सुमित पोटे साहेब. तुम्ही त्यात नाही आहे. CPI निवेदन आहे का? हं? कॉपी आहे का? CPI निवेदन होतं? हो, आहे. एक कॉपी सगळ्यांना आम्ही देतो, माझे मित्र देते. कॉन्फरन्स झाली की माझे मित्र शिवम ते तुम्हाला कॉपी देतो. तीन गोष्टी आहेत. एक आर्थिक व्यवहार, म्हणजे तुम्ही आता बोलत नाही ते फार वेळ आर्थिक व्यवहार. एक आम्ही मिनिट. करेक्ट करतो जरा आणि मग आपण ठीक आहे. तुम्ही नाही कोटे कोटे बोलले. बोलले. ठीक आहे. पैशाचे जे एक transaction आर्थिक त्याबद्दल आभार. व्यवहार. Thank you. आम्ही Thank you. वाचित आहे. हां. ऐका, एक मान गोष्ट मिस्टेक. आर्थिक व्यवहार, ठीक आहे. दुसरी गोष्ट लोकेशन सेम असलेलं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आरोपी आणि पीडित तरुणी हे एकमेकांना ओळखतात. या तिन्ही नरेटिव्ह बद्दल तुम्ही अधिकृत वकील म्हणून या तिन्ही गोष्टींवर काय दावा करता? नाही, आता करू शकत नाही, कारण आज तो विषयच नाही. आज या ठिकाणी जे आम्ही आलेलो आहे, आता तुम्ही जे प्रश्न विचारतायत हे अशा गोष्टी, ही ती वेळच नाही, जागाच नाही आहे सर. आता मला उत्तर द्यायला खूप आवडतं, पण ती जागाच नाही. आज आमची कॉन्फरन्ससाठी, आज मी अगोदर पण बोललो की त्याचा भाऊ, आरोपीचा भाऊ या ठिकाणी आलेला आहे. त्यांना काय अडचणी आहेत आणि आम्हाला काय अडचणी आम्ही हे सांगितलं. आणि सर, एखादी केस लढताना, म्हणजे मी वकील आहे, मी ती केस, जसं आज तुम्ही मला प्रश्न विचारतायत, मी थोडाफार गोंधळतो किंवा घाबरतो. त्याचं कारण काय की मला एक दबाव, 4 लोक उठून मारतील, केस असेल, जर कोर्टात भीड होते, अक्षरशः कोणी उचलून मारून टाकेल, घरी भाजी आणायला निघालोय तर तो बलात्कारीचा वकील, अशा ज्या थ्रेटनिंग आहेत सर, एक वकील केस लढताना तो फ्री माइंड असला पाहिजे. सर, मी सांगतो, तो नीच कसाब त्याला वकील मिळू शकतो, मग दुसऱ्यांना का? मी नीच कसाब मध्ये का त्याला वकील मिळू शकतो, मग ह्याला वकील का नाही? जसं तुम्ही पत्रकार आहेत, आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही आमची बाजू मांडतात, त्या काहीची बाजू मांडतात. तुम्ही काय करतात? भेदभाव करत नाहीये. मग तुम्ही मला भेदभाव करायला का लावतायत की नाही, मी याची केस घ्यायची, आम्ही माझे साजिशा, आम्ही त्यांची केस घ्यायची नाही, असं तुम्ही का करतायत? माझं ते म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे सर, आम्हाला केस लढताना फ्री माइंड लढू द्या. न्यायदेवता सक्षम आहे, भारतीय न्यायदेवता एवढी सक्षम आहे की ती ठरवेल काय पुरावा होता, ती काही बसमध्ये गेली नाही गेली, ह्या माणसाने जीपे केलं नाही केलं, जे काही असेल, पोलीस यंत्रणा सक्षम आहे. दॅट इज पार्ट ऑफ ट्रायल. हा, विचारा सांगा हे काय पूर्ण गावकऱ्यांनी तुमच्या भावाला पकडून दिलं, म्हणजे सहकार्य केलं या सगळ्या तपासामध्ये. तुम्हाला हा धक्का बसला की गावकऱ्यांनी त्यांना सपोर्ट केला, त्याच्यात ऑलरेडी गुन्हे पण दाखल होते, याआधी पण तो आरोपी किंवा संशयित आरोपी म्हणून हे आहे. तर तरी सुद्धा आधी काही ही कृती नाहीये, पण आता त्याला पकडून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाव पूर्ण पाठीमागे लागलं त्याच्यावर तुम्हाला काय? आणि आता तुम्हाला गाव तर पूर्णपणे वाळीत टाकतंय. तर पहिले 3 दिवस तो सापडत नव्हता, त्याच्यामुळं कंटिन्यू दत्ता गाडे आरोपी हे न्यूज चॅनलला चाललं. त्याच्यामुळं गावकऱ्यांना पण वाटलं आधीचे गुन्हे असल्यामुळं कदाचित असं होऊ शकतं. तुमच्या भावाने आत्महत्या केली असं देखील समोर आलं होतं, प्रयत्न केला होता, असं तुम्हाला काही वाटतंय का त्यांनी 3 वेळा आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला? माझी भेट झालेली नाहीये, मी त्याला पाहिलं नाहीये, त्याच्यामुळं मला सांगता येईल. पोलिसांनी तुम्हाला देखील ताब्यात घेतलं होतं, काय विचारपूस केली, काय बोलले? पोलिसांनी विचारपूस केली, तो कुठं असेल आणि कुठे मिळू नये. ते घरी आले होते का? हो, आले होते. आता कोटे नावाचे वकील आहेत, तर तुमचे अधिकृत वकील कोण आहेत? म्हणजे तुमच्या भावाची बाजू मांडणारे तुमचे अधिकृत वकील म्हणतायत त्यांनी पैसे अधिकृत दिले. वकीलचं नाव सांगा. झाली सर, शांत होती. त्यांची नावं सांगा. हे 2 तर आहेत, अजून कोणी आहे का तिसराचं? नाही, हे दोघं म्हणजे कोटे नावाचे एक वकील बाहेर सगळ्या माध्यमांना सांगतायत की 7,500 रुपयाचा व्यवहार झाला, त्याच्याबद्दल तुमचे काय म्हणणं आहे? कोर्टात तुमचे अधिकृत वकील आहेत ना? आहे तसंच नाव माहिती दिले की पैसे घेतले आणि व्यवहार झाला, नाही म्हणतात. काय नेमकं पुरावा? हे दोघंच आहेत का? पोटे वकील पण आहेत. कोटे पण आहेत. आणि ते एक चांगले वकील आहेत. कुणी आलं तरी लढणं हे काम आहे, जो आरोपी आहे त्याची बाजू मांडणं काम आहे. मी कुठल्याही वकिलाला नाव ठेवणार नाही. प्रत्येकाला तुम्ही परत ट्रॅकवरती आला, तुम्ही आता म्हणता चांगले वकील. लढायला पाहिजे. त्यांनी काय सांगितलं पण त्यांच्या मताविषयी मत असतं. झालं त्याच्याशिवाय बाहेर मुद्दे त्या मुलीची बदनामी करणारे का मांडले? 7.5 त्याचं उत्तर ते देतील. त्याचं उत्तर ते देतील. मी जे सांगितलं त्याचं उत्तर द्यायला मी तुम्ही वकील
तुमच्या एथिक्स मध्ये बसतं का जे आर्ग्युमेंट कोर्टात केलेलं नाही 7,500 रुपयाचं ते तुमच्या सहकारी वकिलांनी बाहेर सांगितलं माध्यमांमध्ये की त्या मुलीला 7,500 त्यांचं जे काही मत आहे त्या बाबतीत तेच उत्तर देऊ शकतात. त्यांनी का दिलं मी देऊ शकतो. त्यांचे ते मत होते, त्यांचे जे आमच्या याबद्दल कुठलीही चर्चा झाली नाहीये आणि जे आम्ही आर्ग्युमेंट केलं तेच आम्ही मांडलं. तुम्ही सहमत आहात का माझे त्या? सर देऊ नका. मी त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. नाही, सहमत नाही म्हणून तेच म्हणतोय ना मी. ते आम्ही सांगू शकत नाही. या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच विचारावं त्यांनाच अशी नम्र विचारा. विनंती. मग दोन्ही मध्ये समन्वय नाही का? मग तुम्ही एक सांगणार ते एक सांगणार. ते सर म्हणतील त्या सरांना विचारावं आपण अशी नम्र विनंती. नम्र विनंती. हा प्रश्न ज्याचा आहे त्यालाच विचारावं. काय समन्वय आहे असल्यामुळे चांगला वकील म्हटलं. मी कुठं म्हटलं की हे चांगलेच आहे. कुठलाही वकील चांगला असतो. प्रत्येक वकील हा चांगला आहे. त्याचं उत्तर त्याचं जे काय असेल ते आम्ही जे काही ठरवलं असेल ते त्याचं उत्तर देतो. आम्ही नाही सांगू शकत. जे काय असेल काम असेल ते असेल. आम्ही बोललो. सगळं सोडून द्या. एखाद्या कुठल्याही केसमध्ये जो युक्तिवाद कोर्टात झाला तोच बाहेर माध्यमांना सांगणं अपेक्षित आहे की जो युक्तिवाद आज झालाच नाही तेही बाहेर येऊन त्याचं उत्तर तेच देतील. ह्या केसचं बोलतच नाही. कुठल्याही केसमध्ये म्हणतो जनरली मला बघावं लागेल सर. आपण जे म्हणतायत मी निश्चित त्याच्यावर एखादा चांगला व्हिडिओ पण बनवेल. माझ्या असतात कधी कधी व्हिडिओ मी नक्की टाकेल. बरं, तुम्ही तिघांनी मिळून संशयित आरोपीची बाजू मांडली. त्यात एका वकिलाने ती बाजू मांडली पैशाची. पण त्याच्यावर अगोदर तुमचं बाहेर येऊन माध्यमांना माहिती दिली. आतमध्ये ती बोललं, मग त्याच्यावर डिस्कशन परत झालं नाही का तुमचं त्या वकिलांचं तुमचं? नाही. तो आता तुम्ही जे सांगताय तो तपासाचा भाग आहे. ते आम्ही नंतर बोलू. बरोबर. आधीचं काय स्टेटस काय की 12 मार्च पर्यंत त्याला पीसी आहे. 12 मार्च त्याला समोर आहे. नवीन दावा आहे पण आता पुढे आरोपीला कोर्टात आणण्यात येईल का? पीसीद्वारे आहे का त्याची? सांगता येत नाही कारण सुरक्षा यंत्राचा जो भाग आहे. बोला सर. 1 तारखेच्या दिवशी पण ज्या दिवशी आणलं रिमांडच्या वेळेस त्या दिवशी पण न्यूज पण व्हायरल झाली होती की त्याला VC वर आणणार सुरक्षेच्या कारणास्तव. पण नंतर परत त्याला फिजिकली आणलंय. तर 12 तारखेला त्याला फिजिकली आणता का VC वर आणता हे आता ते आपण सांगू शकत नाही. आता कुठला नवीन दावा आहे का तुमचा? नाही काहीच नाही. आता नाही प्रविष्ट आहे. एवढाच आहे की जगू द्या जगा हे मॅटर आम्हाला फ्री माइंड चालू द्या. सुरक्षा संदर्भात अहो एवढंच कशाला बाहेर भाजीला घेऊन गेलो ती म्हणते मी नाही तुमच्यासोबत जा. जगू द्या फक्त एवढंच.